करिअर मंत्र. हाय फ्रेंड्स, युववाणीच्या करिअर मंत्र या कार्यक्रमात मी गायत्री गरुड तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, मागच्या करिअर मंत्रच्या कार्यक्रमात आपण प्रोफेसर डॉक्टर घाटगे सर यांच्याशी केलेली बातचीत ऐकली. त्यांनी आपल्याला इग्नू म्हणजेच इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यामध्ये असलेल्या कोर्सेसची सविस्तर माहिती दिली. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या कार्यक्रमात उदय लोखंडे सर यांच्याशी केलेली बातचीत ऐकू शकाल. ते आपल्याला उद्योजकता या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. मित्रमैत्रिणींनो, ही मुलाखत तुम्ही 2 भागांमध्ये ऐकू शकाल आणि या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत. नमस्कार सर, तुमच्या युववाणीच्या करिअर मंत्र या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर, आपण बघतो की व्यवसायात बऱ्याच प्रकारचे समज गैरसमज असतात लोकांच्या मनात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. समाजाचा जर विचार केला तर लक्षात असं येतं की समाजाचा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोनच हा पूर्णतः गैरसमजानं व्यापलेला असा आहे. कारण लोकांना असं वाटतं की विशिष्ट पद्धतीचं शिक्षण घेतलं असेल, विशिष्ट पद्धतीचं ज्ञान घेतलं असेल, विशिष्ट पद्धतीची परिस्थिती असेल, विशिष्ट पद्धतीचा पैसा असेल तरच व्यक्ती उद्योग व्यवसायामध्ये जाऊ शकतो. हा मोठा गैरसमज आहे. आणि त्याच्यासोबत दुसरी एक गोष्ट अशी आहे, विशेषतः ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागातील पालकांची इच्छा अशी असते की आपल्या मुलानं काहीतरी शिकावं, शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये जावं, एखादी चांगली डिग्री घ्यावी आणि चांगल्या पगाराची नोकरी स्वीकारावी किंवा मिळवावी. परंतु तसा जर विचार केला तर आजची परिस्थिती ती राहिलेली नाही. कारण परिस्थिती बदललेली आहे, पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. आत्ताचं मार्केट बदललेलं आहे, जागतिकीकरणाचा रेटा निर्माण झालेला आहे आणि ह्या रेट्यामध्ये टिकून राहायचं असेल तर आज मुलांना किंवा ह्या समाजानं आपली मानसिकता बदलणं अत्यंत आवश्यक आहे. जशी परिस्थिती असते तसा व्यक्ती घडत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आज ती परिस्थिती बदलण्याची आलेली आहे आणि लोकांनी आपला गैरसमज काढून टाकला पाहिजे. कारण कुठलाही व्यक्ती ज्याची इच्छा आहे, ज्याच्याकडं काम करून समाजाला काहीतरी वेगळं द्यायचं आहे, ज्याला समाजाच्या बद्दल कणव आहे, समाजाची सेवा करायची आहे, अशा पद्धतीनं विचार करणारा कोणताही व्यक्ती रोजगारासाठी, स्वतःच्या रोजगारासाठी आपला व्यवसाय उद्योग जो आहे तो चालू करू शकतो. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि हा गैरसमज जो आहे तो समाजानं पूर्णपणे आपल्यापासून दूर केला पाहिजे. आपण काम करून समाजाची सेवा करणं एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकांनी हे बाब जी आहे ती निवडणं अत्यंत आवश्यक आहे. पण सुरुवातीला लोकांच्या मनात एक प्रकारची भीती असते की त्यांना रिस्क वाटते की पुढे जाऊन हा बिझनेस म्हणजे लॉसमध्ये वगैरे गेला तर असं. मग तशा लोकांनी काय केलं पाहिजे स्पेशली? बरोबर आहे. जर विचार केला तर हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की लोकांची मानसिकता उद्योग व्यवसायाच्या संदर्भामध्ये तयार होणं गरजेचं आहे. पण लोकांच्यापर्यंत हे पोचलेलं नाही की ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन हे 3 व्यवसायासाठी आवश्यक असणारे घटक आहेत. पण ह्या 3 घटकांचा ज्या वेळेला आपण विचार करू त्यावेळेला ज्ञानाचा भाग जो आहे तो 15%, स्किलचा भाग, कौशल्याचा भाग जो आहे तो 23% आणि ऍटिट्यूड ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो की जो आता तुम्ही शब्द वापरला की व्यवसाय उद्योग करताना भीती वाटते, तर तसा तो पॉझिटिव्ह दृष्टिकोन असणं हा 62% त्यासाठी उपयोगी असतो. पण शाळा कॉलेजमध्ये ज्या वेळेला विद्यार्थी आमचा जातो त्यावेळेला तिथं त्याला नॉलेज म्हणजे माहिती मोठ्या प्रमाणामध्ये मिळते, डिग्री त्याला मिळते, कौशल्य त्याच्याजवळ त्याला मिळतं बऱ्याच वेळेला, परंतु दृष्टिकोनाच्या बाबतीमध्ये तो मागं राहतो. खूप त्यानं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, आत्मविश्वासपूर्वक काम केलं पाहिजे, ह्या गोष्टी त्यानं अंगीकारल्या पाहिजेत. पण लोकांच्या हे लक्षात येत नाही की ह्या गोष्टी पुस्तकात कुठंच मिळत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ आत्मविश्वास हा कुठेही पुस्तकामध्ये आपल्याला ताबडतोब मिळणार नाही किंवा कुठल्याही दुकानामध्ये विकत ठेवलेला असणार नाही. तर आत्मविश्वास हा आपणच काम करून स्वतःवरती नियंत्रण ठेवून योग्य पद्धतीने विचार करून माहिती गोळा करून अभ्यास करून हा आत्मविश्वास जो आहे तो मिळवणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि कुठलाही माणूस योग्य पद्धतीनं जर त्यानं काम केलं तर तो आपला आत्मविश्वास जो आहे तो बनवू शकतो, मिळवू शकतो आणि ह्या उद्योग व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकतो. असे अनेक उदाहरणं आहेत की ज्या लोकांचं शिक्षण अत्यंत कमी होतं पण तरी देखील या लोकांनी मोठं यश आज ह्या उद्योग व्यवसायामध्ये मिळवलेलं आहे. मग हे का त्यांना शक्य झालं? त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची डिग्री नव्हती, कुठल्याही पद्धतीचा तसा विचार केला तर कौशल्य नव्हतं, तरी सुद्धा हे लोक आज यशस्वी झालेले आहेत. ते केवळ त्यांच्या दृष्टिकोनावरती, ऍटिट्यूडवरती, त्यांच्या मानसिकतेवरती. ही मानसिकता जर पॉझिटिव्ह ठेवली, त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले तर निश्चितपणे काय आहे की हा बदल जो आहे तो घडू शकतो. आणि माझा जो काम करण्याची पद्धत आहे, मी लोकांशी, युवकांशी, तरुणांशी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला माझं मानसिकतेवरती भर असतो. कारण एकदा जर जमीन तुम्ही व्यवस्थित बनवली, एकदा त्याच्यामध्ये चांगली नांगरणी, त्याची चांगली मशागत केली शेतीमध्ये तर तिथं पीक चांगलं येतं. तशा पद्धतीनं व्यक्तीच्या मनाची जर मशागत झाली आणि उद्योग व्यवसायाच्या संदर्भामध्ये त्याला ज्ञान देण्यात आलं किंवा त्याची मानसिकता बनवण्याचा प्रयत्न केला तर तोही चांगल्या पद्धतीचा उद्योग व्यावसायिक जो आहे तो बनू शकतो. त्यासाठी ही थोडंसं दृष्टिकोनावरती जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. अनेक लोक समाजामध्ये विविध पद्धतीचे ट्रेनिंग्स घेत असतात, विविध गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्याच्यामध्ये ट्रेनिंग्स घेत असतात, परंतु बहुतांशी टेक्निकल पद्धतीचं ट्रेनिंग होतं आणि मानसिकतेचा भाग जो कमी आहे त्या कमी असणाऱ्या भागाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला अनेक लोक उद्योग व्यवसायाच्या बाबतीमध्ये घाबरत असलेले दिसतात. कुठल्याही पद्धतीचं त्यांच्याकडे धाडस नाही, काही कुठल्या पद्धतीचं काम करूया अशा पद्धतीची त्यांची इच्छा त्यांच्या मनामध्ये जागृत होत नाही. बरं, म्हणजे खरंच तुम्ही एक छान मेसेज दिलाय युवकांना यामधून की कॉन्फिडंट असलं पाहिजे प्लस पॉझिटिव्ह अॅटिट्यूड पण असलं पाहिजे जर तुम्हाला या ह्याच्यात यायचं असेल बिझनेसमध्ये. बरं, तर सर आता तुम्ही आपल्या युवक मित्रमैत्रिणींना व्यवसाय सुरू कसा करायचा आणि कोणकोणत्या गोष्टी त्याच्यासाठी लागतात यावरती थोडं मार्गदर्शन कराल? व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर मगाशी आपली चर्चा झाली त्या पद्धतीनं पहिला आहे की मानसिकता. ह्या मानसिकतेमध्ये पहिली गोष्ट येते की आपल्याला व्यवसाय उद्योग करत असताना कोणत्या गोष्टीची आवड आहे. ही आवड प्रथमतः प्रत्येक युवक युवतीनं शोधली पाहिजे. मला नेमकं काय आवडतं, मला कशामध्ये काम केलं तर मी न थकता न दमता पूर्ण दिवसभर मेहनत घेऊन काम करू शकेल, याची माहिती जर त्याला योग्य पद्धतीनं पोहोचली त्याच्याजवळ किंवा त्याला मिळाली तर तो योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी काम करू शकेल. आता ही आवड शोधायची कशी हा मूळचा प्रश्न आहे, कारण ही कुठल्याही पुस्तकामध्ये कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये येत नाही. तर आवड शोधायची कशी, तर आवड शोधत असताना व्यक्तीनं पहिल्यांदा माझ्याकडे कोणकोणती शक्तिस्थानं आहेत. शक्तिस्थानं याचा अर्थ की बाबा माझ्याकडे कुठल्या प्लस बाजू आहेत, म्हणजे मी जास्त हार्डवर्क करू शकतो, मी एका जागेवर बसून जास्त वाचू शकतो, मला माझं गणित चांगलं आहे, माझं इंग्रजी चांगलं आहे, माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे. अशा ह्या ज्या सगळ्या प्लस बाजू आहेत किंवा घरातल्यांना मी जर माझा शब्द टाकला तर मला घरातले आर्थिक मदत करू शकतील किंवा घरचे मला पाठिंबा देतील. अशा ज्या सगळ्या काही प्लस बाजू आहेत त्या प्लस बाजू सुरुवातीला एका कागदावर लिहिल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यापूर्वी म्हणजे आता ज्या व्यक्तीला हा उद्योग व्यवसायामध्ये जायचं आहे आणि ज्याला आपली आवड शोधायची आहे त्या व्यक्तीनं आतापर्यंत त्याच्या वय किती असू द्या, मग तो 18 वर्षाचा असेल, 45 वर्षाचा असेल, 50 वर्षाचा असेल किंवा त्याच्या पेक्षा जास्त असेल, पण त्या वयापर्यंत आजपर्यंत लहानपणापासून आतापर्यंत त्याला कोणती कोणती बक्षिसे मिळालेली आहेत, कुठले कुठले पुरस्कार मिळालेले आहेत किंवा कुठली गोष्ट केल्यामुळं त्याला शाबासकी मिळालेली आहे, ह्या गोष्टी त्यानं बसून आठवल्या पाहिजेत आणि एकदा एका कागदावर लिहिल्या पाहिजेत. आता बक्षीस आणि शाबासकी कसं की समजा मी लहान होतो, 4थीत होतो आणि तिथं माझ्या नातेवाईक आले होते, त्यांचं खिशातून पाकिट पडलेलं होतं आणि मग मी ते पाकिट उचललं आणि मी माझ्या नातेवाईकांच्या हातात दिलं आणि त्यांनी मला ते शाब्बास म्हणलं आणि शाब्बास म्हणाल्यामुळं मला त्या ठिकाणी आनंद झाला. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा मी बाबा 7वीला होतो त्यावेळेला माझा वर्गामध्ये पहिला नंबर आला होता किंवा मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, तिथं माझा पहिला नंबर आला होता. म्हणजे असे कुठलेही किंवा खेळाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, असं कुठल्याही पद्धतीचं मिळालेलं यश छोटं मोठं कुठलंही असू द्या, अशी 5-50 ते यशांची संख्या होऊ शकते. तर ते यशांची यादी त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट
इथं मात्र अत्यंत काळजीपूर्वक विचार करून लेखन करणं अपेक्षित आहे. तर ते म्हणजे की मला नेमकं आवडतं काय, माझी आवड कोणती आहे, मला कुठल्या पद्धतीनं काम करणं जमेल, याची यादी तिसऱ्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी ती यादी करत असताना मला काय आवडतं, मला बाबा लोकांच्या मध्ये मिसळणं आवडतं, मला लोकांना मार्गदर्शन करायला आवडतं, मला बाबा लोकांच्याकडून काम करून घ्यायला आवडतं, मला लोकांना डायरेक्शन द्यायचं आहे किंवा लोकांच्याकडून म्हणजे असं कुठल्याही पद्धतीची आवड की ज्या आवड त्याला आहे. मला डान्स करायला आवडतो, मला स्वयंपाक करायला आवडतो, अशी कुठली आवड किंवा छंद जोपासलेला असतो. लहानपणापासून कुठला ना कुठला छंद असतो. मग मी रांगोळी काढत असतो, मी चित्र काढत असतो. म्हणजे अशा पद्धतीची असणारी मला आवड आणि जी आवड करत असताना किंवा आवडीचं माझं काम करत असताना मला दिवस रात्रीची जाणीव होत नाही, ताणभूक लागत नाही, अशा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये मला आवड आहे ह्या तिसऱ्या कागदावर लिहिलं पाहिजे. म्हणजे पहिल्या कागदावर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या क्षमता आहेत, शक्ती आहेत, ती गोष्ट. दुसऱ्या कागदावरती तुम्हाला आजपर्यंत कुठलं मिळालेलं यश आहे, छोटं मोठं. आणि तिसऱ्या कागदावरती तुम्हाला असणारी आवड किंवा तुम्हाला जे करावंसं वाटतं मनापासून ती गोष्ट. ह्या तिन्ही गोष्टी लिहिल्या पाहिजेत. आणि हे एकदा लिहून झालं मग त्याच्यासाठी भले वेळ गेला तरी चालेल, 1-4 दिवस 5 दिवस एवढा वेळ जरी गेला तरी चालेल. पण ते अतिशय बारकाईनं काळजीपूर्वक हे सगळे मुद्दे लिहून घेतले पाहिजेत. आणि एकदा हे मुद्दे लिहून झाले की मग ह्या तिन्हीपैकी कुठले साधर्म्य असणारे मुद्दे आहेत त्यांची एका दुसऱ्या कागदावरती ते लिहून काढले पाहिजेत. मग साधारणतः एकाशी एक निगडीत असणारे मुद्दे असू शकतात. म्हणजे जसं की बाबा पहिलं शक्तिस्थान आहे, मला वाचायला खूप आवडतं. दुसऱ्या याच्यामध्ये मला यश मिळालेलं आहे, मी 7वीत होतो तिथं माझा पहिला नंबर आला होता. आणि तिसऱ्यामध्ये एक आवडीमध्ये येतंय की बाबा मला लोकांना मार्गदर्शन आवडतं. असं जर तिन्ही एकाच संदर्भातले आपण मुद्दे काढले तर याचा अर्थ हा व्यक्ती जो आहे तो शिक्षक चांगला बनवू शकेल. म्हणजे अशा पद्धतीनं आवड जी आहे ती प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला नेमकं काय आवडतं हे शोधणं गरजेचं आहे. ही पहिली स्टेज आहे. आणि शोधल्यानंतर हे आवड शोधल्यानंतरच मग त्यानं उद्योग व्यवसायाच्या बाबतीमध्ये विचार करणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतरचा भाग येतो म्हणजे ती संधी शोधणं. आता ही संधी काय आहे तर ग्राहकाला नेमकं मार्केटमध्ये काय पाहिजे. कारण कुठलाही उद्योग व्यवसाय करत असताना मला एखादी गोष्ट येते म्हणून ती मी जर गोष्ट करायची ठरवली किंवा तशा पद्धतीचा उद्योग व्यवसाय जर करायचा ठरवला तर बऱ्याच वेळेला ग्राहकाची मागणी नसेल तर तो व्यवसाय उद्योग अपयशी ठरू शकतो. म्हणून संधी शोधणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ग्राहकाला नेमकं काय पाहिजे, ग्राहक मागल तेच द्या, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा भाग येतो की बाबा मी एखादा व्यवसाय निवडला, संधी शोधली. आता ही संधी शोधत असताना ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला खर्च किती येऊ शकतो. कारण कुठलाही व्यवसाय उद्योग ह्या भांडवलावरती आधारित असतो. याचा अर्थ भांडवल सर्वस्व आहे असं नाही. समाजामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की ज्या लोकांनी 0 भांडवलावरती व्यवसाय चालू केलेले आहेत आणि आता ते अत्यंत नामांकित असे उद्योजक व्यावसायिक आहेत. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा सुरुवातीला काम करत असताना आपल्याला कधी कधी कशा पद्धतीचे भांडवलाची गरज लागू शकते, पैशाची गरज लागू शकते. त्याचबरोबर आपला खर्च नेमका किती होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टीची मांडणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा भाग असा येतो की त्याच्यासाठी बिझनेस प्लॅन जो आहे तो बिझनेस प्लॅन लिहिणं गरजेचं आहे. आपण समाजामध्ये जर बघितलं तर बऱ्याच वेळेला सहजच गोष्टी लोक चालू करतात. पण व्यवसाय उद्योगामध्ये आपल्याला आयुष्य काढायचं आहे, त्याच्यावर आपलं भविष्य निर्माण करायचं आहे. अशी जर परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी थोडंसं नियोजनबद्ध जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग बिझनेस प्लॅन, मग तिथं पर्सनल प्लॅन येईल, सोबत बिझनेस प्लॅन येईल. ह्या प्लॅनिंग त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यानंतर हा प्लॅन झाल्यानंतर नेमका कुठल्या वेळेला किती पैसा मला लागणार आहे आणि तो पैसा मी कुठून उपलब्ध करून याचाही विचार त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मग समजा बाबा माझे घरातून काही पैसे मला मिळणार आहेत किंवा काही बँकेचं मी लोन काढू शकतो, काही गव्हर्नमेंट स्कीम आहेत त्या स्कीममध्ये पैसा मी उपलब्ध करून घेऊ शकतो. अशा पद्धतीनं कुठून मी पैसा जो आहे उपलब्ध करू शकेन याचा विचार या मुद्द्यामध्ये होणं गरजेचं आहे. त्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर पुढे नेमका मी व्यवसाय काय करणार आहे आणि व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाच्या अनुषंगिक योग्य असं
आणि लोकांच्या लक्षात राहील असं नावाची निवड, कारण नाव ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण पुढे जाऊन तो ब्रँड होणार असतो आणि ब्रँड व्हायचं असेल तर नाव अत्यंत महत्वाचं आहे. मग नावाचं निश्चिती करणं हा घटक त्या ठिकाणी विचार करावा लागेल. नावाची निश्चिती झाली की त्याच्या पुढचा एक अत्यंत महत्वाचा भाग येतो, तो म्हणजे मार्केटिंग, म्हणजे विपणन. आता कसं आहे की दुकान छोटंसं जर चालू केलं तर त्याचा एवढा गांभीर्याने विचार करणं गरजेचं नाही. परंतु एखादा उत्पादन उद्योगामध्ये आपण काम करणार असू तर त्या ठिकाणी मात्र ह्या मार्केटिंगचा प्लॅन त्या ठिकाणी तयार असणं गरजेचं आहे. शेवटी ह्या स्टेप ज्या आता मी सांगतोय ह्या व्यवसायानुरूप बदलू शकतात. त्याचं स्वरूप कसं आहे, छोटा उद्योग आहे का मोठा उद्योग आहे, याच्यावरती सुद्धा ह्या स्टेप्स कमी जास्त होऊ शकतात. पण एक जनरल जर विचार केला तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या मुद्द्याच्या वेळेला मार्केटिंगचं प्लॅनिंग सुद्धा आपल्याकडे रेडी असणं गरजेचं आहे. माझा ग्राहक कोण आहे, कुठल्या एरियामध्ये आहे, त्याची खरेदी क्षमता काय आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, याचा सगळ्याचा विचार करून तो मार्केटिंग प्लॅन बनवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा भाग येतो ह्या मार्केटिंग सोबत पुढे जाणारा दुसरा महत्वाचा घटक, कारण कुठलाही व्यवसाय उद्योग हा एकटा व्यक्ती करू शकत नाही, तर त्याच्यासाठी त्याला मदत करणाऱ्या लोकांची टीम असणं अत्यंत आवश्यक असतं. मग ही टीम गोळा करणं, मग ते घरातील लोक असतील, बाहेरचे लोक असतील, काही तज्ज्ञ लोक असतील, कारण कामगारामध्ये सुद्धा कुशल कामगार, अकुशल कामगार, व्यवसायासाठी विशिष्ट नॉलेज असणारा एखादा तज्ज्ञ व्यक्ती अशी गरज असू शकते. तर त्या गरजेनुसार त्या लोकांची एक टीम बनवणं, कारण शेवटी व्यवसाय उद्योग समाजामध्ये चालतो आणि समाजाला सोबत घेऊन तो व्यवसाय उद्योग करायचा असतो. त्यामुळं त्याच्यासाठी तुम्हाला त्या लोकांना बरोबर घेऊनच पुढे जावं लागेल. त्याच्यासाठीची टीम ही तयार असणं गरजेचं आहे. आणि याच्यानंतर ह्या सगळा विचार झाल्यानंतर प्रत्यक्ष व्यवसाय आपण अंमलात आणू शकतो, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू शकतो. लोक घेतलेली आहेत, त्या लोकांच्या मध्ये लोकांना कामांची वाटणी करू शकतो. त्यांना कुठल्या माणसानं कुठलं काम करायला पाहिजे सुरुवातीपासून त्याची आपण एक त्यांना यादी देऊ शकतो आणि त्यांच्याकडून त्या पद्धतीचं काम जे आहे म्हणजे ओव्हरऑल मॅनेजमेंटचं काम त्या ठिकाणी चालू होईल. आणि हळूहळू म्हणजे व्यवसायाच्या आकारानुसार, शेवटी काय आहे की शेवटी व्यवसाय हे काय पडलेलं स्वप्न नसतं की आज पडलं रात्री गोष्ट झाली, तर त्याला थोडासा वेळ जातो. सुरुवातीला मानसिकता तयार होते, मनामध्ये त्या गोष्टी येतात, संधीचं आकलन होत जातं, ग्राहकाची आवड निवड पाहिली जाते. अशा पद्धतीनं हा व्यवसाय होत होत इथंपर्यंत आलेला असतो. आणि त्यावेळेला मग प्रत्यक्ष कामाला त्या ठिकाणी सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि केवळ काम करून चालत नाही, तर तो व्यवसाय उद्योग वाढेल कसा, टिकेल कसा, कारण जसा प्रवाह असेल त्या प्रवाहासोबत उद्योग व्यवसाय चालवावा लागतो. तर असे कितीतरी उद्योग व्यवसाय आहेत की जे त्या प्रवाहाबरोबर चाललेले नाहीत. ते उद्योग आज बंद अवस्थेमध्ये आपल्याला दिसतील. म्हणजे जसा समाज बदलेल, जशी मानसिकता बदलेल, लोकांच्या आवडीनिवडी बदलतील, तशा पद्धतीनं आपल्याला जावं लागतं. आणि त्या दृष्टिकोनातून मग तो व्यवसाय जो आहे तो व्यवसाय स्थापन होईल आणि व्यवसायाची सुरुवात जी आहे त्या ठिकाणी होऊ शकेल, आपण असं त्याला म्हणू शकतो. सर, तुम्ही खरंच खूप सविस्तर छान माहिती सांगितली आहे युवकांना की व्यवसाय सुरू कसा करायचा. पण उद्योजकता जी कन्सेप्ट आहे ती लोकांना अजून क्लिअर नसती, तर नेमकं काय असतं उद्योजकता म्हणजे? बरोबर आहे. समाजामध्ये अजून एक गैरसमजामध्ये भाग आहे की अनेक लोकांना उद्योग काय आहे, उद्योजक काय आहे आणि उद्योजकता काय आहे ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित अजूनही समजलेल्या नाहीत. अर्थात एक व्यक्ती असतो, त्याला आपण उद्योजक म्हणतो. हा व्यक्ती रिस्क घेऊन, धोका पत्करून, भांडवलाची गुंतवणूक करून आपला चरितार्थ चालावा आणि काही पैसे मिळावेत, नफा मिळावेत असं काम करणारा असा हा व्यक्ती असतो. त्याला आपण साधारणतः उद्योजक म्हणतो. आणि उद्योजक ज्या वेळेला काम करतो हे मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी त्याला जे काम करावं लागेल त्या काम करण्याला ऍक्च्युली उद्योजकता असं म्हटलं जातं. आणि ह्या उद्योजकता केल्यामुळं उद्योगाची स्थापना होते. म्हणजे ज्याला आपण दुकान म्हणू, व्यवसाय म्हणू, संस्था म्हणू. म्हणजे उद्योजक व्यक्ती उद्योग चालू करतो आणि उद्योजकता त्याच्या अंगामध्ये असतो, कार्यप्रेरणा त्याच्यामध्ये अंगामध्ये असते आणि तो कार्य करत राहतो आणि त्या कार्याचं रूपांतर म्हणून एखादा व्यवसाय किंवा उद्योग जो आहे तो स्थापन होत असतो. म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की कार्य, उद्योजकतेचा अर्थ कार्य असा घेतला तरी आपल्याला हरकत नाही, कारण काम हीच उद्योजकता आहे.
सर, जेव्हा आपण व्यवसाय एखादा निवडतो तर कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? बरोबर आहे. व्यवसाय निवडत असताना सर्वसाधारणतः 2 बाबींचा विचार प्रामुख्याने या ठिकाणी होणं गरजेचं आहे. पहिली बाब आहे ती म्हणजे पर्यावरणाशी संबंधित. पर्यावरण, वातावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा आपल्याकडे, कारण आपण त्या समाजाचे घटक असतो, आजूबाजूच्या परिस्थितीचा घटक असतो. त्यामुळं आर्थिक बाबीचा विचार व्हावा लागेल, सामाजिक बाबीचा विचार व्हावा लागेल, कारण व्यवसाय उद्योग करत असताना तो समाजाचाही आपल्याला विचार करावा लागतो. मगाशी आपण ग्राहकाच्या बाबतीमध्ये बोललेलो आहोत. राजकीय गोष्टींचा विचार करायला पाहिजे, सांस्कृतिक गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर मानसशास्त्र, ज्या अॅटिट्यूडवरती आपण बोललो, ते मानसशास्त्र नेमकं कसं आहे याच्यावरती सुद्धा तो व्यवसाय सुरू करण्याचा संबंध असतो. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान याची माहिती व्यक्तीला किती आहे याच्यावरती सुद्धा हा व्यवसाय उद्योग जो आहे तो निवडत असताना ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर व्यक्तीनं व्यक्तिगत घटकांचा देखील इथं विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं की तो व्यक्ती कुठल्या जातीमध्ये जन्माला आलेला आहे, धर्मामध्ये जन्माला आलेला आहे, त्याचाही विचार करून उद्योग व्यवसाय जो आहे तो चालू केला जातो. त्याचबरोबर कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, की माझ्याकडे पूर्वी माझ्या घरातले काय करतायत त्याचाही विचार, कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार केला जातो. त्यानंतर त्या व्यक्तीचं जर उच्च तंत्रज्ञान युक्त शिक्षण घेतलेलं असेल, प्रोफेशनल एज्युकेशन जर त्यानं घेतलेलं असेल, तर त्याचाही विचार हा व्यवसाय सुरुवाती करताना घेणं गरजेचं आहे. त्यानंतर वयाचा विचार हा अत्यंत महत्वाचा आहे. अर्थात उद्योग व्यवसाय चालू करण्याचं कुठलंही वय नाही, परंतु विशेषतः तरुणपणी मी तर म्हणेन की वयाच्या 18 वर्षापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत जो व्यक्ती निर्णय घेतो, जो व्यक्ती काम करतो, तेच काम त्याला पुढच्या आयुष्यामध्ये त्याला तसं जगायला मिळतं. मग त्यामुळं वयाचा विचार करत असताना सुरुवातीलाच 18 ते 25 वयामध्येच जर व्यवसायाच्या संदर्भामधला निर्णय घेतला गेला तर तो अतिशय यशस्वी होऊ शकतो. त्याचबरोबर महिला उद्योजकांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर महिला उद्योजकांच्या समोर अनेक समस्या असतात. कौटुंबिक समस्या आहेत, सामाजिक, राजकीय, ह्या सगळ्याच समस्यावरती चर्चा केल्या, त्याच्या सगळ्या आहेत. त्याच्यासोबत त्या महिला उद्योजकांनी सुद्धा आपलं मुलांचं संगोपन कसं करता येईल, आपल्याला उद्योग व्यवसायासोबत कुटुंबाची परिस्थिती, कुटुंब कसं चालवता येईल याचाही विचार त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि व्यक्तिगत घटकांचा विचार उद्योग चालू करताना, व्यवसाय चालू करताना करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. बरं सर, मगाशी तुम्ही व्यवसाय सुरू करायचा यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम्सचा उल्लेख केलेला, तर गव्हर्नमेंट स्कीम्स कोणत्या कोणत्या आहेत तुम्हाला कॅपिटल मिळण्यासाठी? बरोबर आहे. भांडवलाची गरज ही व्यवसायाची अत्यंत महत्वाची असते आणि ती मूलभूत गरज असते. कारण भांडवला व्यतिरिक्त कुठलाही व्यवसाय उद्योग जो आहे तो चालू होऊ शकत नाही किंवा राहू शकत नाही. बऱ्याच वेळेला असं घडून येतंय की आपल्याला समाजामध्ये दिसतंय की गरीब कुटुंबातून व्यक्ती येते आणि त्याला काहीतरी काम करायचं असतं, समाजासाठी एक चांगलं उद्योग व्यवसाय चालू करायचा असतो, पण तिथं अडचण त्याला भांडवलाची निर्माण होते. तर अशा वेळेला गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्याचा त्यानं वापर करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ जर विचार करायचा म्हटलं तर गव्हर्नमेंटची एक स्टँडअप म्हणून स्कीम आहे. त्याच्यामध्ये बॅकवर्ड क्लासचे सगळे लोक आणि महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज सुविधा जी आहे कमी व्याजदरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. अत्यंत माफक कागदपत्रांच्या आधारे गव्हर्नमेंट त्या स्कीममध्ये पैसे उपलब्ध करून देत असतं. त्याच्यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी कौशल्याची गरज असते. तर केंद्र सरकारनं अटल कौशल्य विकास योजना ही योजना चालू केलेली आहे व राज्य सरकारनं प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना ही योजना चालू केलेली आहे. आणि याच्या माध्यमातून मग तरुण वर्गाला कौशल्याचं ज्ञान जे आहे, कौशल्य जे आहे ते उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणारं ते शिकवलं जातं. त्याचाही फायदा आपण घेऊ शकतो. त्यासोबत मुद्रा लोन एक चांगली स्कीम गव्हर्नमेंटनं आणलेली आहे. त्याच्यामध्ये 50,000पर्यंत, 5 लाखापर्यंत आणि 10 लाखापर्यंत अशा पद्धतीच्या कर्जाच्या मुदती आहेत. तर फ्रेंड्स, आज आपण ऐकलीत उदय लोखंडे सर यांच्याशी केलेली बातचीत.
त्यांनी आपल्याला उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन केलं. त्यामध्ये आपण व्यवसायामध्ये असलेले समज, गैरसमज किंवा व्यवसाय सुरू कसा करायचा आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, परत उद्योजकता म्हणजे नक्की काय, या सगळ्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती तर मिळालीच असेल. मित्रांनो, या मुलाखतीचा भाग दुसरा येत्या गुरुवारी आपण ऐकू शकाल रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका. युववाणीमध्ये करिअर मंत्र येत्या गुरुवारी रात्री 9 वाजता. मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा तुमच्या मैत्रिणीला म्हणजेच गायत्री गरुडला आता अनुमती द्या. मी तुमच्या भेटीला येते येत्या गुरुवारी रात्री 9 वाजता युववाणीमध्ये. तेव्हा जरूर ऐका युववाणी दर मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता. बाय बाय.